झी 24 तास एक पाऊल पुढे। 5 दिवसांच्या गणपती बाप्पाचं नुकतंच विसर्जन झालं आणि मराठी सेलिब्रिटींनीही आपल्या लाडक्या गणरायाची 5 दिवस मनोभावे आराधना केल्यानंतर त्याला निरोप दिला। ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची अशी मिरवणूक निघाली आणि हा नजारा पाहून सारेच बेभान झाले। कोरिओग्राफर उमेश जाधवनं अशी गणेश वंदना सादर करत बाप्पाच्या मिरवणुकीची शान वाढवली। उमेशसह यावेळी त्याच्या डान्स ग्रुपमधील मंडळी देखील सहभागी झाले। हा जल्लोष देखणा असला तरी बाप्पा जात असल्याचं दुःख मात्र उमेशला नक्कीच झालं। तर दिग्दर्शक सतीश राजवाडेनं देखील आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला। 5 दिवस गणपती बाप्पा सतीशकडे विराजमान झाले होते। सतीशनं यावेळी डाव्या सोंडेची सिद्धिविनायक रूपी गणरायाची स्थापना केली होती। 5 दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर सतीशनं सहकुटुंब बाप्पाला निरोप दिला। निरोप देण्याआधी त्यानं बाप्पाची आरती केली। आणि आरतीनंतर कृत्रिम तलावामध्येच त्यानं बाप्पाचं विसर्जन केलं। असं वाटतं की घरातला कोणीतरी एक फॅमिली मेंबर असतो जो आता वर्ष दीड वर्षासाठी परत घराबाहेर गेला असतो आणि नंतर मग परत पुढच्या वर्षी येणार असतो। त्यामुळे संमिश्र भावना असतात, आनंदही असतो आणि वाईटपेक्षा पुढच्या वर्षीची अजून आतुरतेने वाट बघावीशी वाटते। कारण का बाप्पा म्हणजे हेड ऑफ द फॅमिली, आमचं आराध्य दैवत। त्यामुळे त्याला अतिशय आनंदात आणि हसत खेळत आम्ही अच्छा टाटा बाय बाय सी यू, पुढच्या वर्षी लवकर ये हे सांगून त्याचं विसर्जन करतो। इथे इको फ्रेंडली विसर्जन आम्ही पार्ल्यात जो पॉन्ड तयार केला आहे त्याच्यात आम्ही त्याचं विसर्जन करतो। त्यामुळे वाईट तर वाटतंच, पण पुढच्या वर्षीची आतुरतेने वाटसुद्धा बघत असतो। तर पार्लेकर सेलिब्रिटींमध्ये सचिन खेडेकरनंही बाप्पाचं विसर्जन केलं। त्यानं देखील कृत्रिम तलावामध्येच बाप्पाचं विसर्जन केलं। बाप्पा आल्यामुळे 5 दिवस घरात मंगलमय वातावरण असतं असंही तो सांगायला विसरला नाही। मी असा प्रयत्न करतो की ते 5 दिवस घरी असावं। कोणी फार म्हणजे घरी दर्शनाला मंडळी येतात ती येतातच, पण ती सगळी मंडळी नातेवाईक आणि मित्रपरिवार अशी आहेत आणि ते 5 दिवस खरं त्या वातावरणात जातात। ती आरती, तो प्रसाद, गौरीचं येणं, गौरी जाणं, हे सगळं, तर त्यामुळे मन अगदी त्याच्यात असतं। आणि आज विसर्जनाच्या दिवशी दरवर्षी मला असं वाटतं की ते आपण असं म्हणतो की नाही पुनरागमनाचं, ते म्हणताना अगदी खूप वाईट वाटतं। एकूणच मोठ्या श्रद्धेनं मराठी सेलिब्रिटींनी बाप्पाला निरोप दिला असला तरी पुढच्या वर्षी लवकर या असंही ते म्हणायला विसरले नाहीत। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। झी 24 ताससाठी मुग्धा देशमुख, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।